पार्किंगची जर विक्री केली असेल, त्यासाठी पैसे घेतले असतील, तर तुम्ही तुमच्या करारनाम्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. जसं यापूर्वी सांगितलं, लांबी रुंदी मेकॅनिकल असेल तर व्हर्टिकल क्लिअरन्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी की तो पार्किंगचा प्रकार, पार्किंगचा क्रमांक, पार्किंगचा आकार आणि निश्चित स्थान, लांबी रुंदी आणि व्हर्टिकल क्लिअरन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असल्याची खात्री तुम्हाला करायची आहे, तुम्ही केली पाहिजे आणि मगच तुम्ही दस्त नोंद केला पाहिजे. आणि जर समजा अशा कुठली प्रकारची तुमच्याकडून राहून गेलं असेल तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये, तर मग मात्र तुम्ही बिल्डरला त्या संदर्भामध्ये कळवू शकता आणि त्याला सांगू शकता की ऑर्डर 54नुसार तुम्ही माझ्या खरेदी दस्तामध्ये, करारनाम्यामध्ये पार्किंगचा उल्लेख स्पष्ट केलेला नाही, मला तो करून द्या, विनंती करा.